सत्यकथा, विश्वासघात आणि त्याचे गंभीर परिणाम. एकदा चंद्रशेखर आणि अश्विनी यांचे लग्न झाले. दोघेही नवरा बायको आनंदात आणि सुखी संसार करत होते. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी अज्ज ठेवले. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चंद्रशेखर आणि अश्विनी शेतामध्ये मजुरी करत होते, आपले कुटुंब चालवण्यासाठी मेहनत घेत होते. परंतु लग्नानंतर काही काळाने अश्विनी चंद्रशेखरपासून दूर होत गेली. रात्री चंद्रशेखर तिच्या जवळ येताच ती संबंध बनवायला नकार द्यायची. यामुळे चंद्रशेखर चिंतित झाला आणि त्याने यामागील कारण जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या बायकोच्या वर्तनात काय चालले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच माहिती मिळाली नाही. एक दिवस चंद्रशेखरला समजले की अश्विनीच्या मनात दुसऱ्या पुरुषाबद्दल प्रेम आहे, ज्याचे नाव मनोज आहे. मनोज, जो शेतात काम करत होता, त्याच्या जवळ अश्विनीच्या मनाचे आकर्षण वाढले होते. अश्विनीच्या मनात चंद्रशेखरपेक्षा मनोजाची जास्त काळजी लागून गेली आणि ती त्याच्यासोबत प्रेमात अडकली. शेवटी 22 जानेवारी 2025 रोजी अश्विनी चंद्रशेखरला सोडून मनोजकडे पळून गेली. चंद्रशेखरने आपल्या बायकोचा शोध घेतला, पण त्याला ती सापडली नाही. त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. काही दिवसांतच पोलिसांनी अश्विनी आणि मनोजला शोधून काढले. अश्विनीने चंद्रशेखरच्या समोर स्पष्टपणे सांगितले की ती मनोजवर प्रेम करते आणि तिला चंद्रशेखरसोबत राहायचे नाही. चंद्रशेखरच्या मनात अश्विनीच्या या वर्तनामुळे दुःख भरले. त्याने आपल्या आयुष्यातील आनंद हरवला आणि एक कठोर निर्णय घेतला. मंगळवारी त्याने किशोर राजहंस यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला फाशी घेतली. त्याच्या पवईंच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये त्याने अश्विनीसाठी आपले प्रेम व्यक्त केले होते आणि आपल्या मुलाला अनाथ करून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या घटनेने चंद्रशेखरच्या कुटुंबाचा संपूर्ण उद्ध्वस्त झाला. त्याच्या नातेवाईकांनी अश्विनी, मनोज आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार केली, ज्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. या सत्यकथेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे, विश्वासघातामुळे जीवनाचे किती मोठे नुकसान होऊ शकते. अश्विनी सारख्या स्त्रिया स्वतःच्या हाताने आपल्या घराचे उद्ध्वस्त करू नयेत. प्रेम करणारा नवरा आणि त्याचे मूल सोडून दुसऱ्याच्या नादी लागू नये. या घटनेत चंद्रशेखरच्या 6 वर्षांच्या मुलाची कोणतीही चूक नाही, ज्याला अनाथ व्हावे लागले. या कथेद्वारे आपल्याला हे विचार करण्यास भाग पाडले जाते की जीवनात विश्वास आणि प्रेम किती महत्त्वाचे आहे.